जसं की तुम्ही थंबनेलवर पाहिलंच असन, आपण इथं 6 प्रकारच्या स्नॅक्स रेसिपी पाहणार आहोत। झटपट स्नॅक्स तयार होतात, खायला देखील तितके टेस्टी लागतात। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या रेसिपीज पाहून घेऊयात। तर आपली पहिली रेसिपी असणार आहे मसूर डाळ तांदळाची भजी। तर इथे मी अर्धी वाटी मसूर डाळ, 1 वाटी तांदूळ 2 घंटे भिजून घेतलेले आहेत। स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं डाळ तांदूळ आणि नंतर भिजत घालायचं। तुमच्याकडे जो कोणता तांदूळ असेल तो तांदूळ इथं रेसिपीसाठी वापरू शकता। 2 मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर देखील घेतलेली आहे। आता डाळ तांदूळ मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला छान ह्याची एक पेस्ट तयार करायची, जशी आपण इडली बनवण्यासाठी करतो त्या पद्धतीने। तर आता आपण या डाळ तांदळासोबत 8-10 लसणाच्या पाकळ्या देखील घालून घेणार आहोत आणि सोबतच आपण अर्धा चमचा जिरे देखील घालून घेणार आहोत। आता जिरे आणि लसूण डाळ तांदळात असंच मिक्सरमध्ये फिरवताना टाकलं ना तर टेस्ट खूप छान येते भाज्यामध्ये। आणि हे जी भज्या आहेत ना, सेम जो आपण इडली वडा बनवतो ना त्या वड्यासारखीच टेस्ट येते आणि खूप मसूर डाळ हेल्दी असते, तुम्हाला तर माहीतच आहे। तर इथं मी हे बॅटर मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता नॉर्मली डोसा इडलीला जसं आपण बॅटर फिरून घेतो त्या पद्धतीने इथं हे बॅटर फिरून घेतलेलं आहे। आता हे फिरून घेतलेलं बॅटर छान आपल्याला 2-3 मिनिट फेटून घ्यायचं आहे। जितकं जास्त तुम्ही बॅटर फेटून घेताना तितके छान इथं भजे मस्त फुलतात आणि खायला देखील भारी लागतात। तर छान 2-4 मिनिट मी इथं बॅटर फेटून घेतलं आहे। तर आता आपण याच्यात थोडेसे मसाले वगैरे घालून घेणार आहोत। तर इथं मी घालत आहे चवीनुसार मीठ आणि सोबतच मी इथं घालून घेत आहे 1 चमचाभर लाल तिखट आणि आपण कट केलेले कांदे, सोबतच कोथिंबीर आणि अर्धा चमचा ओवा घालून घेतलेला आहे आणि परत मस्त 2 मिनिट इथं बॅटर फेटून घेतलेलं आहे। तर आता आपण याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा घालून चुटकीभर मिक्स करून घेणार आहोत बॅटर। आणि जोपर्यंत आपण हे बॅटर तयार करत आहोत तोपर्यंत आपल्याला इकडं ऑइल गरम करून घ्यायचं आहे। ऑइल लो टू मिडियम गॅसवरच गरम करायचं आहे, नाही तर फुल गॅसवर ऑइल गरम केलं ना भजी तेलात टाकतात लाल होतात आणि मधून कच्ची राहतात। त्यासाठी कमी गॅसवर हे ऑइल गरम करून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवरच ही भजी तळून घ्यायची। मस्त टेस्टी इथं भजी तयार होतात। चला मग आता आपण पुढची रेसिपी पाहून घेऊ। तर पुढची रेसिपी असणार आहे आपली घोसाळ्याची भजी। घोसाळ्याची भजी तर तुम्ही खूप वेळा खाल्ली असतील, पण या पद्धतीने बिलकुल खाल्ली नसतील। सध्या काय पावसाचे दिवस सुरू आहेत आणि पावसाळ्यात सर्व प्रकारची भजी आपल्या घरात बनवली जातात। आमच्याकडे घोसाळ्याची वगैरे आणि वेगवेगळ्या प्रकारची वगैरे भजी खूप वेळा बनवली जातात। आणि बऱ्याचदा काय होतं, जसं आपण बटाटा स्लाइसमध्ये कट करून त्याची भजी बनवतो त्या प्रकारे घोसाळ्याची भजी बनवली जातात। तर आज मी थोडीशी वेगळी पद्धत दाखवणार आहे। तर इथं पावशर घोसाळे धुवून साली काढून घेतलेले आहेत आणि बारीक कट करून घेतलेले आहेत। 1 वाटी मी इथं बेसन घेतलेलं आहे, बेसनामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे, बारीक कट करून घेतलेला घोसाळा घालून घेत आहे। तर बऱ्याच जागेवर ह्याला तुरई देखील म्हणलं जातं। तर हा घोसाळा घातल्यानंतर आपण याच्यात थोडासा म्हणजे थोडेसे मसाले घालून घेणार आहोत, जे नॉर्मल भाजीला वापरले जाते ते वाले। अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा, हळद पावडर, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडं थोडं पाणी घालून छानसं बॅटर इथं तयार करून घेणार आहोत। नॉर्मली जसं आपण भाज्याला बॅटर बनवतो त्याच पद्धतीने इथं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर आपलं इथं भाज्याचं बॅटर तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर तोपर्यंत मी इथं ऑइल गरम करायला ठेवलेलं होतं। पहिल्या वेळेस जी ट्रिक सांगितली तीच ट्रिक इथं भजे तळताना ऑइल गरम करण्यासाठी वापरायची आहे। तर मस्त असे मध्यम गॅसवर आपण भजी तळून घेणार आहोत। ही भजी गरम गरम खायला खूप टेस्टी लागतात आणि घोसाळा किती हेल्दी आहे ते तुम्हाला सांगायची तर गरजच नाही। मस्त असे हे भजे फुलतात, खायला देखील तितके टेस्टी लागतात आणि इथं गरमागरम आपले घोसाळ्याचे भजे देखील तयार झालेले आहेत। तर आता आपण चलूया पुढच्या रेसिपीकडे। तर पुढची रेसिपी असणार आहे आपली
रव्याचे ट्रायंगल तुम्ही पाहू शकता किती मस्त झालेले आहेत। आणि काय होतं, शाळेतून मुलं घरी आले ना तर त्यांना काहीतरी टाईमपास खायला पाहिजे असतं आणि सकाळची भाजीपोळी त्यांना खायची नसती, तर ही रेसिपी त्यांच्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तर इथं मी कढाईमध्ये 1 चमचाभर ऑइल गरम करून त्याच्यात अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत, 1 मोठा चमचा तीळ टाकलेले आहेत, सोबतच मी चिली फ्लेक्स आणि थोडीशी कोथिंबीर घालून 1 ग्लास पाणी घालून घेतलं आहे। तर पाणी घातल्यानंतर आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि पाण्याला आपल्याला इथं 1 उकळी काढायची आहे। तर तुम्ही पाहू शकता इथं पाणी उकळायला सुरुवात झालेली आहे। तर आता आपण याच्यामध्ये रवा घालून घेणार आहोत। तर मध्यम आकाराची 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि रवा आपल्याला छान पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तर रवा व्यवस्थित छान पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आता आपण इथं वाफलून घेतलेले मध्यम आकाराचे 3 बटाटे खिसून घालणार आहोत। तर इथं मी बटाट्याच्या साली काढून बटाटा खिसून ठेवलेला होता। आता इथं रव्यासोबत आपल्याला छान 2 मिनिट हा बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे। अगदी 2 मिनिटातच तुमचं इथं हे स्नॅकचं बॅटर तयार झालेलं असेल। बटाटा मिक्स केल्यानंतर कढाई लगेच बॅटरला साईडला करते, म्हणजे बॅटरनी कढाई सोडली की म्हणायचं आपलं इथं बॅटर तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं इथं बॅटर तयार झालेलं आहे। आता या बॅटरला फक्त हलकं थंड करायचे, म्हणजे बॅटर आपण हातात पकडू इथपर्यंत थंड करायचे। तर हलकं बॅटर थंड करून घेतलेलं आहे। तर आता आपण नॉर्मली जशी चपाती लाटतो किंवा शंकरपाळ्याची चपाती लाटतो त्या पद्धतीने इथं हे बॅटर लाटून घ्यायचं आहे। तर बॅटर लाटून झाल्यानंतर आपण तुम्हाला नाश्ता कशा प्रकारचा हवा आहे किंवा स्नॅक्स कशा प्रकारचा हवा आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं स्नॅक्स कट करू शकता। तर जे स्नॅक्स आहेत ते मी ट्रायंगलमध्ये कट केलेले होते। तर तुम्ही पाहू शकता ट्रायंगलमध्ये स्नॅक्स कट करण्यासाठी कशा पद्धतीने मी इथं हे कट केलेले आहेत। आधी साईडचं बॅटर काढून घेतलेलं आहे आणि नंतर हे ट्रायंगल कट करून घेतलेले आहेत। अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे, पटकन बनून तयार होते आणि खायला देखील तितकीच टेस्टी लागते आणि मुलांना तर ना ही रेसिपी खूप जास्त आवडते। आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका। सर्व रेसिप्या कशा वाटल्या त्या नक्की कमेंटमध्ये सांगा। तर इथे हे आपला स्नॅक्स तयार आहे। तर आता आपण पुढची स्नॅक्सची रेसिपी पाहणार आहोत। आता हे मी बनवलेले आहेत रवा बॉल्स, खूप हेल्दी आहेत, खूप टेस्टी आहेत आणि बनवायची पद्धत अगदी झटपट आहे। टिफिनसाठी देखील तुम्ही बनवू शकता। मुलांना नेहमी दररोज भाजीपोळी टिफिनला नको असते, त्यावेळेस तुम्ही हे रव्याचे बॉल्स नक्की बनवू शकता। चला तर रेसिपी बनवायला सुरू करू। 1 वाटी इथं बारीक रवा घेतलेला आहे आणि मोठा 1 चमचा रव्यामध्ये दही घालून घेतलेला आहे। तर आता आपण थोडंसं पाणी घालून इथं रवा आणि दही छान मिक्स करून घेणार आहोत। खूप जास्त पातळसर बॅटर करायचं नाही, मध्यमच इथं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे इथं हे रव्याचं बॅटर तयार केलेलं आहे। तर आता हा रवा आहे तर आपल्याला थोडा भिजत ठेवावा लागतो। तर रवा इथं 10 मिनिटं मी भिजून घेतलेला आहे। जोपर्यंत रवा भिजत होता तोपर्यंत मी अर्धी वाटी पोहे स्वच्छ धुवून भिजत घातलेले होते। ते भिजलेले पोहे आता आपण रव्यामध्ये घालून घेणार आहोत। तर पोहे घातल्यानंतर आता याच्यात आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊया, सोबत कोथिंबीर आणि जिरे घालून घेत आहे मी आणि थोडासा खायचा सोडा घालून घ्यायचा आहे। काहीतरी चुटकीभर इथं खायचा सोडा घालून घेतलेला आहे। तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यात लाल मिरची पावडर, हळदी पावडर, तुम्हाला काय तुमचे मसाले आवडतील जसं चाट मसाला वगैरे, हिरवी मिरची ते देखील इथं घालू शकता। पण मी फक्त सिंपल बॉल बनवत आहे। तर इथं मी छान कोथिंबीर, जिरे घालून घेतलेले आहेत, मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान एकजीव इथं पोहे आणि रवा मिक्स करून बॅटर तयार केलेलं आहे। तर पोहे रवा मिक्स केल्यानंतर तुमचं या पद्धतीने बॅटर तयार झालेलं असेल। तर आता आपण काय करणार आहोत, हाताला थोडासा ऑइल लावून घेणार आहोत आणि छान ह्याचे बॉल्स तयार करून घेणार आहोत। तर इथं आपण मध्यम आकाराचे बॉल्स तयार करून घेऊयात। तर तुम्हाला वडे वगैरे बनवायचे असतील तर या बॅटरनी इझिली वडे बनवून तयार होतात, पण मी इथं नाश्त्यासाठी बॉल्स बनवत आहे। तर इथं चाळणी घ्यायची आहे, चाळणीला ऑइल लावून घ्यायचं आहे आणि बॉल्स चाळणीवर ठेवून घ्यायचे आहेत।
जोपर्यंत बॉल्स बनवत होते तोपर्यंत मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, तर पाण्याची छान वाफ झालेली होती। गॅस मध्यम ठेवायचा आहे। पाण्याच्या वाफेवर चाळणी मांडून 10 मिनिट आपल्याला हे बॉल्स वाफलून घ्यायचे आहेत। 10 मिनिटानंतर छान असे हे बॉल वाफलून होतेत आणि हलके थंड करून आपल्याला चाळणीवरचे बॉल्स काढून घ्यायचे आहेत। तर नंतर आपण इथं गॅसवर कढाई ठेवलेली आहे। कढाईमध्ये ऑइल घालून घेतलेलं आहे। ऑइल गरम झाल्यानंतर आपण याच्यात थोडीशी मोहरी सोबत कढीपत्ता, हिरवी मिरची आणि लाल सुकी मिरची घालून आपण ह्याच्यात सांबर मसाला घालून घेणार आहोत आणि सोबत बॉल टाकून छान 2-3 मिनिट हे बॉल्स फ्राय करून घेणार आहोत। हवं असेल तर तुम्ही वरतून थोडीशी पिठी साखर देखील वापरू शकता। तर थोडीशी हळद मीठ टाकून हे बॉल छान 2 मिनिट फ्राय केलेले आहेत। तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले इथं रवा बॉल्स तयार आहेत। खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात, खूप हेल्दी आहेत आणि मुलांना टिफिनसाठी किंवा स्नॅक्स म्हणून ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तर एक वेळेस माझ्या म्हणण्यावर नक्की ट्राय करा। तर चला आता आपण पुढची रेसिपी पाहून घेऊया।